नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो लहानपणी मी बिडास राजाची गोष्ट ऐकली होती, तुम्ही सुद्धा कदाचित ऐकली असेल. ती गोष्ट होती की हात लावेल तिथे सोनं. पण ट्रेडिंग करताना मी ट्रेड घेतला की त्याचा एसएल हिट होतो, म्हणजे जिथे ट्रेड घेईल तिथे एसएल हिट, आणि जो ट्रेड मिस करणार तिथे मात्र छान टार्गेट मिळणार, 1:3 पेक्षा जास्त टार्गेट मिळणार. सो हे असं बिहेवियर तुम्हाला सुद्धा बघायला मिळतं का, आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा फ्रस्ट्रेट होता का? आणि जेव्हा फ्रस्ट्रेट होता त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू जेव्हा हे सतत अशा प्रकारचं बिहेवियर बघायला मिळाल्यानंतर कुठेतरी आपला कॉन्फिडन्स ट्रेड करण्याचा गायब होतो, आणि मग आपल्याला एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन यायला लागतं. सो असं का होतं ह्या बाबतीत आज आपण डिस्कस करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि हे ओव्हरकम करण्यासाठी, म्हणजे जेव्हा असं होतं तेव्हा त्याचं कारण काय आहे आणि त्याला तुम्हाला करेक्ट कसं करायचंय किंवा त्याला तुम्हाला ओव्हरकम कसं करायचंय, सो हे आज आपण डिस्कस करणार आहे. सो पहिली गोष्ट तर हे सगळ्या ट्रेडर सोबत होतं. सो असं काही नाहीये की हे फक्त माझ्यासोबत होतं आणि बाकी कोणासोबतही होत नाहीये, असं नाहीये. सो हा प्रकार सगळ्यांसोबत होतो. आणि हे का होतं तर ह्याचं मेन कारण असं असतं की आपला ब्रेन जो आहे, म्हणजे ह्याला एक सायकोलॉजिकल कारण आहे. आपला जो ब्रेन आहे तो नेहमी पेनफुल ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवतो. सो एसएल हिट होणं ही कशी पेनफुल गोष्ट आहे, कारण की एसएल हिट झाला की आपला लॉस होतो, म्हणजे पैसा जातो, आणि पैसा जातो त्याच्यामुळे ती एक पेन आहे. आणि ब्रेन बरोबर पेनफुल गोष्टी लक्षात ठेवतो, नॉर्मल गोष्टी म्हणजे नॉर्मल ट्रेड ब्रेन लक्षात ठेवत नाही. सो होतं काय, जो ट्रेड आपला एसएल हिट होतो तेवढाच फक्त आपल्याला आठवतो. जो ट्रेड आपला मिस झालाय आणि ज्याचं टार्गेट हिट झालाय तोही ट्रेड आपल्याला आठवतो. पण जे ट्रेड आपले छान एक्झिक्यूट झालेत ते ट्रेड आपला ब्रेन लक्षात ठेवत नाही. सो अशा पद्धतीने होतं काय, ब्रेन फक्त टेम्पररी तेवढ्या ट्रेड पुरता विचार करतो जो मिस झालाय किंवा ज्याच्यामध्ये एसएल हिट झालाय. ब्रेन असा पूर्णतः जे 10 ट्रेड झालेत किंवा जे लास्ट 30 ट्रेड झालेत ह्याचा विचार ब्रेन करत नाही. कलेक्टिव्ह जे आउटकम आहे त्याचा ब्रेन विचार करत नाही. तर ब्रेन फक्त आणि फक्त तेवढ्या पुरतं मुवमेंट, त्या मुवमेंटला तो ट्रेड जो झालाय किंवा जो मिस झालाय तेवढ्या पुरता विचार करतं, आणि मग तो पेन निर्माण होतो. ठीक आहे. सो हे झालं त्याचं कारण की आपल्या ब्रेन ज्या पद्धतीने बनलेला आहे. सो त्यामुळे ऍक्च्युली आपल्याला फक्त ते पेनफुल गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त आपल्याला लक्षात राहतात. आता ह्याला ओव्हरकम कसं करायचं, तर ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग जर्नल हे लिहायला हवं. ठीक आहे. पहिले तर तुम्ही जी काही सिस्टीम फॉलो करताय ती सिस्टीम एक सिस्टीम फॉलो करणं, म्हणजे जे रूल्स आहेत ते सेम रूल्स फॉलो करणं फार गरजेचं आहे. सो तुमच्या ब्रेनला तुम्हाला काय सांगायचंय, किंवा जे काही तुम्ही ट्रेड जर्नल किंवा ट्रेड लॉग जे काही लिहित असाल किंवा लिहित नसाल तर नक्की लिहा. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी लिहायच्यात की ऍक्च्युली तुम्ही एंट्री एक्झिट क्रायटेरिया जे आहेत, जे ठरलेले होते, जे स्ट्रॅटेजीचे एंट्री एक्झिट क्रायटेरिया आहेत ते खूप करेक्टली फॉलो केलेत का नाही, म्हणजे आउटकम काय होतं हे लक्षात घ्यायची गरज नाही. तर ते रूल्स जे आहेत ते कन्सिस्टंटली माझे 10 ट्रेड, 20 ट्रेड, 30 ट्रेड असे कन्सिस्टंटली फॉलो होत आहेत का. ठीक आहे. सो ते बघण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग जर्नलमध्ये किंवा ट्रेड लॉगमध्ये आपण जे केलेले ट्रेड आहेत ते लिहिणं फार गरजेचं आहे. सो ट्रेडिंग जर्नल, ट्रेडिंग लॉग विषयी तो कशा पद्धतीने लिहायचा, काय गोष्टी लिहायला लागतात, कशा पद्धतीने मेंटेन करायचं, तर त्या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे डिटेलमध्ये. सो तुम्ही तो नक्की जाऊन बघू शकता. ठीक आहे. सो ट्रेडिंग जर्नल हा एक भाग झाला. सेकंड इज की कन्सिस्टंटली सेम रूल फॉलो करायचे आहेत. सो ते रूल्स तुम्हाला लिहायचे आहेत. जो काही सेटअप आहे तो तुम्हाला ठरवायचा आहे, लिहून काढायचा आहे, आणि त्याच्यानंतर तो सेटअप तुम्हाला बॅकटेस्ट करायचा आहे, सो दॅट तुम्हाला एक प्रकारचं कॉन्फिडन्स असणार आहे तो ट्रेड ऍक्च्युली एक्झिक्यूट करण्यासाठी. आता त्यानंतरचा जो मुद्दा येतो की ट्रेडिंग जर्नल जेव्हा लिहितो तेव्हा आपण कलेक्टिव्हली ट्रेड बघायला लागतो. आपण सिंगल ट्रेड अनालिसिस नाही करत. सो हंड्रेड्स ऑफ ट्रेडचं अनालिसिस असतं, 50 ट्रेडचं अनालिसिस असतं, बरोबर आहे. ड्युरेशन वाईज 1 महिना कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीनी काम केलं, 3 महिने कसे स्ट्रॅटेजी चालली आहे, 6 महिने कशी स्ट्रॅटेजी चालली आहे,
अँड सो ऑन. सो हा सगळा अनालिसिसचा जो पार्ट आहे तो मला माझं ट्रेडिंग जर्नल बघितल्यानंतर लक्षात येतं आणि मग आपल्याला कळतं की जे आपल्याला दुःख होतं की हा एक ट्रेडचा एसएल हिट झालाय, एक ट्रेड मिस झालाय, सो तो कुठेच राहत नाही ऍक्च्युली जेव्हा आपण कलेक्टिव्हली सगळं काही बघतो तेव्हा. ठीक आहे. आणि जो मिस झालाय तो ट्रेड तुम्हाला वॉच करत राहण्याची गरजच नाहीये, कारण की मार्केट हे आपल्याला रोज अपॉर्च्युनिटीज द्यायलाच बसलेलं आहे. रोज मार्केट आहे, रोज आपणही इथेच आहोत. सो त्याच्यामुळे जो ट्रेड मिस झालाय तो आपला नाहीच आहे, राईट. सो त्याच्यामुळे जो ट्रेड मिस झालाय त्याचं दुःख करत बसायची गरज नाहीये. आपण आपल्या गोष्टीवरती फोकस करून आपण अजून चांगल्या पद्धतीने कसं एक्झिक्युशन करू शकतो ह्याच्यावरती आपला नेहमी फोकस असायला हवा आणि डॉक्युमेंटेशन मात्र खूप व्यवस्थित असायला हवं. तर आणि तरच आपल्याला काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. ठीक आहे. सो कुठलाही ट्रेडर, कुठलाही प्रॉफिटेबल ट्रेडर आहे तर तो कुठलाही प्रॉफिटेबल ट्रेडर हा कधीही 100% ऑफ द टाइम टार्गेट घेणार नाहीये. त्याला सुद्धा लॉसेस बेअर करायला लागतात. फक्त फरक एवढाच आहे की जो प्रॉफिटेबल किंवा प्रोफेशनल ट्रेडर आहे तो ऍक्सेप्ट करतो ते लॉसेस, आणि लॉसेस छोटे असतात आणि टार्गेट्स मोठे असतात, म्हणजे ज्याला आपण रिस्क रिवॉर्ड म्हणतो. सो 1:2 रिस्क रिवॉर्ड, 1:3 रिस्क रिवॉर्ड, हे असे वेगवेगळे रिस्क रिवॉर्ड आपण वापरतो. सो रिस्क रिवॉर्डच्या बाबतीत सुद्धा जर तुम्हाला इन डिटेल जाणून घ्यायचंय तर आपल्या युट्यूब चॅनलवरती रिस्क रिवॉर्ड विषयी डेडिकेटेड मी 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. सो प्रोफेशनल ट्रेडर हे ऍक्सेप्ट करतो की इट इज द गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. मार्केटमध्ये सर्टन्टी नसून मार्केट हे प्रोबॅबिलिटीवरती चालतं. सो कधीही जेव्हा आपण ट्रेड घेतो तेव्हा तो जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही 50%च आहे आणि तो हारण्याची म्हणजे त्याचा स्टॉप लॉस हिट होण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा 50%च आहे. फक्त आपल्याला बॅकटेस्टिंग आणि आपण जे काही रूल्स ठरवतो स्ट्रॅटेजीचे त्याच्याने वी हॅव टू मेक शुअर की आपले विनर्स हे जास्त असतील कुठेतरी, म्हणजे 50%पेक्षा विनर्स जास्त असतील. सो कलेक्टिव्ह डेटाच अल्टिमेटली आपल्याला हेल्प करतो कुठेतरी व्यवस्थित एक्झिक्युशन करण्यासाठी, म्हणजे रूल बेस्ड एक्झिक्युशन जर का करायचं असेल सो त्याच्यासाठी आपल्याला अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि अनालिसिससाठी आपल्याला डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. सो पुन्हा एकदा सांगते, जर का तुम्ही ट्रेडिंग जर्नल, ट्रेड लॉग लिहित नसाल तर आजपासून सुरू करा. इट्स ओके, जे काही आतापर्यंत झालं की आतापर्यंत नाही लिहिता आलं, पण ऍटलिस्ट जर तुम्ही हे अशा पद्धतीचं बिहेवियर ऑब्झर्व करत असाल की मी जेव्हा ट्रेड घेते तेव्हा एसएल हिट होतो, म्हणजे मार्केट मला नेहमी एसएल देतं आणि जेव्हा मी ट्रेड मिस करते तेव्हा टार्गेट बरोबर अचीव्ह झालेलं असतं. सो आता मी घेतलेला नाहीये ना ट्रेड, म्हणजे बरोबर टार्गेटच तो घेणार आहे. सो असं काही मार्केट तुमच्या एंट्री वॉच करत नाहीये आणि असं काही मार्केटला तुमचा एसएलही दिसत नाहीये, तो काही तुम्हाला हरवायला बसलेला नाहीये. फक्त एवढंच आहे की आपल्या ब्रेनला आपल्याला व्यवस्थित ट्यून करणं गरजेचं आहे आणि ते ट्युनिंग तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण छानपैकी ट्रेडिंग जर्नल आणि जी काही प्रोसेस आहे, सो इन शॉर्ट जी काही पूर्ण प्रोसेस आहे ट्रेडिंगची ती जेव्हा आपण फॉलो करायला लागतो सो हळूहळू आपल्याला एक लक्षात येतं की आपली जी काही जर्नी होती की जिथे ऍक्च्युली आपण जसं मनाला येईल तसं सगळं करत होतो ट्रेडिंगमध्ये, तसं न करता एक आपण प्रॉपर म्हणजे रूल बेस आणि एक प्रॉपर सिक्वेन्शियल काहीतरी प्रोसेस आपण फॉलो करतोय प्रत्येक ट्रेड घेताना. सो हे तेव्हा आपल्याला लक्षात येतं. सो आय थिंक जर का तुम्हाला सुद्धा हे असं जर फिलिंग आलं असेल ट्रेडिंग करताना तर मला नक्की कमेंटमध्ये येस म्हणून नक्की सांगा की तुम्ही सुद्धा हे फिलिंग तुम्हाला सुद्धा येतं की जेव्हा तुम्ही ट्रेड घेता तेव्हा एसएल हिट होतो हे फिलिंग. सो आणखी काही तर तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रेडिंग सायकोलॉजी रिलेटेड काही इश्यूज असतील तर मला कमेंट करून मला नक्की कळवा, सो दॅट मी ह्याच्या पुढचे जे काही व्हिडिओज आहेत तर ते तुमच्या कमेंट वाचून मी त्या पद्धतीने व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करीन. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच अँड बाय.